मराठी न बोलता येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांची आता परीक्षा सुरू झाली आहे। मराठी शिकण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ दिली होती, मात्र दिलेली मुदत संपल्यानंतर आता मराठी न येणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात येते। पाहूयात मराठीच्या परीक्षेमध्ये कोण नापास आणि कोण पास झालाय। मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई। मराठीत नापास चालकांना पोलिसांची नोटीस। मराठीच्या प्रशिक्षणासाठी 1 महिन्याची मुदत। मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाई सुरू झाली आहे। महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून काम करत असतानाही हजारो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलता येत नाही। त्यामुळे परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य करण्यात आली आहे। मराठी शिकण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 3 महिन्यांची मुदतवाढ दिली होती, मात्र दिलेला अल्टिमेटम आता संपला असून थेट कारवाई करण्यात येते। आरटीओच्या पथकानं दादर, कुर्ला, ठाण्यात कारवाई केली। मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना पोलिसांकडनं नोटीस दिली जाते। तसंच त्यांना मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची पुन्हा मुदत दिली जाते। मात्र 3 महिन्यांनंतरही मराठी न बोलल्यास रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा बॅच रद्द करण्यात येणार आहे। आम्ही ज्यांना मराठी येत नाही आहे आम्ही त्यांना नोटीस इश्यू करतो की याने 1 महिन्यामध्ये मराठी प्रशिक्षण घ्यावं आणि प्लस जर त्यांनी मराठी प्रशिक्षण 1 महिन्यामध्ये नाही घेतलं तर त्यांचं बॅच जे आहे किंवा पदवीकाठपत्र म्हणतो तर ते 3 महिन्यापर्यंत आम्ही ते सस्पेंड करणार। बरोबर आहे, परफेक्ट आहे। मराठी थोडं आलंच पाहिजे, समजायला समजलं पाहिजे कोण काय बोलतं ते, त्यासाठी मराठी कंपल्सरी पाहिजे। क्लास केले मध्ये आरटीओ ऑफिस गेली आपला नेरूरमध्ये 4 दिवस गेले, आपला क्लास केले, एक्झाम बी केलं मला। आता मराठी येतं? हां, आता मराठी मला बरोबर सांगतो तुला। मी आरटीओला जाऊन सगळे करून आला जे कोर्स करत होते। आता मी राहायला तुर्भे गावात राहतो। आता तुम्हाला मराठी येतं, तुम्ही ग्राहकांशी मराठीत बोलताय? हो, जेवढं येतात मी तेवढं तुम्हाला बोलणार। याआधी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती। दरम्यान आताही फक्त नोटीस देऊन पुन्हा एकदा 1 महिन्याची वेळ मराठी शिकण्यासाठी देण्यात आलेली आहे। दरम्यान यावरून अमित ठाकरेंनी टीका केली आहे। 25-30 वर्ष ही माणसं इकडे राहतात, तुम्ही 3 महिने एक्स्ट्रा दिलेच का? बरं, टॅक्सीवाला कस्टमरशी एवढं काय गप्पा मारतो? कुठे जायचं आहे, डावीकडे उजवीकडे, 1 ते 9 नंबर OTPसाठी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, हे ह्याला किती दिवस लागतात? मराठीत ह्या गोष्टी शिकायला किती दिवस लागतात? एवढंच आपली चर्चा होते ना टॅक्सीवाल्याशी, डावीकडे घे उजवीकडे घे, किंवा कुठे जायचंय, OTP। आत्ताच तुम्ही तो काल व्हिडिओ जो तुम्ही टाकला तुम्ही बघितला, व्हायरल झालेला, तो माजोर्डा टॅक्सीवाला तुम्हाला वाटतं अजून 1 महिन्यात मराठी शिकणार आहे? परिवहन मंत्र्यांनी मराठी शिकणं अनिवार्य केल्यानंतर परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालक मराठी शिकत आहेत, तसंच परीक्षा देखील देत आहेत। या परीक्षेत अनेक जण पास झालेले आहेत, तर बरेच रिक्षा टॅक्सी चालक नापासही होत आहेत। मात्र आता नापास झालेल्यांना नोटीस देऊन 1 महिन्याची पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।